राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणी सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे। अयोध्येमधील राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्याची तसेच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या आर्थिक व्यवहारांचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अथवा न्यायवैद्यक लेखापरीक्षण करण्याची मागणी करणाऱ्या 3 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयामध्ये 13 जुलै रोजी सुनावणी होणार आहे। राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी देशातील महंत आणि साधूंनी भूमिका स्पष्ट करावी, ठाकरे सेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हे वक्तव्य केले। आज आमची भूमिका आमची स्पष्ट आहे की हे जे भ्रष्टाचार प्रचंड कोट्यवधी झाला तो भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे। म्हणून माननीय उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या धार्मिक नेत्यांना म्हणजे संतांना सुद्धा जाऊन भेटलो, नरेंद्र स्वामींना भेटलो, त्याचप्रमाणे आमच्या रामगिरी महाराजांना भेटलो काल। त्यांनाही भूमिका सांगितली, तुम्ही पण तुमची भूमिका स्पष्ट करा। त्याचं कारण असं आहे की तुम्ही धार्मिक संतांनी त्या ठिकाणी खूप सपोर्ट केला होता, आमच्यासारखा सपोर्ट केला होता, पण आज तिथं जे काही चाललंय तुम्हाला सुद्धा दुःख होत असेल दुःख। आणि आज शांतिगिरी महाराज भेटणार, उद्या भास्करगिरी महाराजांना भेटणार आणि परवा गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेंना दिंडोरी जाऊन भेटणार। भर बैठकीमध्ये खासदारांनी अधिकाऱ्यास खडसावले। सिल्लोडच्या तहसील कार्यालयातील हा व्हिडिओ व्हायरल झालाय। खासदार कल्याण काळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना झापले। सिल्लोड येथील तहसील कार्यालयात खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावली होती। यावेळी एका पदाधिकाऱ्याने घरकुल योजनेत सुरू असलेल्या गोंधळासंदर्भात गटविकास अधिकारी रत्नकार पगार यांना प्रश्न विचारले असता गटविकास अधिकारी पगार यांनीच त्या पदाधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न केला। यावेळी या दोघात खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या उपस्थितीमध्ये शाब्दिक चकमक झाली। यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी हस्तक्षेप करून गटविकास अधिकारी पगार यांना खडसावले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। बातमी ठाण्यात झाड कोसळून महिला गंभीर जखमी झाल्या। 7 दिवसात कारवाई न झाल्यास शेकापचा आंदोलनाचा इशारा आहे। जखमी महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। उपचाराचा खर्च पालिकेने करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे। उपचारावर सुमारे 6 ते 6.5 लाख रुपयांचा खर्च। स्नॅक्सची गाडी तिकडे वरून ते मोठं झाड होतं ते माझ्या अंगावर आलं आणि त्याच्यामुळे मी एकदम दाबली गेली त्याच्या खाली आणि माझा पाय वाकडा झाला। माझं नाकाला पण लागलं फ्रॅक्चर आणि माझ्या रिप्सला आणि स्पाईनला भरपूर लागले फ्रॅक्चर आहे सगळे। माझ्या पायाचं ऑपरेशन झाले, पायामध्ये प्लेट्स टाकले। ब्रह्मा तलावच्या इथे त्या पोचल्या, अचानकपणे त्यांच्या अंगावरती झाड कोसळलं, ज्यात ते एकदम गंभीर त्यांना दुखापत झाली। त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालेला आहे, त्यांचं नाकाला फ्रॅक्चर झालेला आहे, त्यांच्या बरगाड्यांना फ्रॅक्चर झालेला आहे, त्यांच्या मणक्याला देखील फ्रॅक्चर झालेला आहे। ते आज ज्युपिटर रुग्णालयामध्ये हे उपचार घेत आहे आणि या 4 दिवसात त्यांच्यावर 4 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत, ज्याचं बिल सुमारे 6 ते 6.5 लाख रुपये झालेलं आहे। आणि एवढं त्यांना दुखापत होऊन सुद्धा महानगरपालिकेचे कुठलेही अधिकारी त्यांना भेट द्यायला तिथे गेलेले नाही। काल मी स्वतः जाऊन, ज्यावेळेस मला कळालं तेव्हा मी काल स्वतः जाऊन त्यांची भेट घेतली। त्या ताईंना ही जी दुखापत झालेली आहे, जो त्यांचा खर्च आहे हा त्यांना महानगरपालिकेने पूर्ण त्यांना हा खर्च द्यायला हवा व त्यांचा नुकसान भरपाई द्यायला हवी, यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।